महाराष्ट्राचं राजकारण सतत बदलत असतं। इथे नेता कोणताही असो, परंतु सत्ता आणि संघटन याचा समतोल राखणं हे एक मोठं आव्हान असतं। आणि हे सध्या पाहायला मिळतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात। गेल्या काही दिवसांपासून सत्तेपासून दूर असलेला हा गट आता नव्या ऊर्जेने पुन्हा उभा राहण्यासाठी सज्ज होतोय। आणि त्याची सुरुवात झालीये एक मोठा निर्णय घेऊन। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा आणि त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती। आता काय आहे सर्व प्रकरण सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुपाली, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। मला प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच केली होती। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे। तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे। पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा, आपल्याला बरेच पुढे जायचे आहे असे जयंत पाटील म्हणाले होते। त्यानंतर आज जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतलाय। आता जयंत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 2 दशके विश्वासाचं प्रतीक ठरलंय। सांगली जिल्ह्यातून पुढे आलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच पवारांसोबत राहिलेले हे नेते, त्यांनी जलसंपदा खात्याचा मंत्रिपद सांभाळत अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत योजना राबवल्या। जायकवाडी पासून ते तांदुळवाडी पर्यंतच्या नद्यांच्या उगमापर्यंत त्यांनी पाणी पोहोचवलं। त्यांच्या प्रशासनातील अनुभवामुळे त्यांच्यावर पक्षाने नेहमीच मोठी जबाबदारी सोपवली आहे। पण केवळ मंत्री म्हणून नव्हे तर पक्ष संघटनाचे प्रमुख म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। विशेषतः 2019 मध्ये अजित पवार यांनी भाजप सोबत युती करून उपमुख्यमंत्री पद घेतलं। त्यावेळी पक्ष फाटण्याच्या उंबरठ्यावर होता। अशा वेळी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या सोबत निष्ठा राखत पक्षाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला। अनेक ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत असत। त्यांची शैली शांत, संयमी आणि संवादात्मक होती। पण राजकारणात केवळ अनुभव पुरेसा नसतो, वेळोवेळी नेतृत्वात जोश आणि ऊर्जा देखील हवी असते। लोकसभा निवडणुकातील कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती। राष्ट्रवादीच्या शरद गटाला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यानंतर पक्षाच्या संघटनावर, रणनीतीवर, नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं। कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। त्यातच काही जिल्ह्यात गटबाजी आणि कमकुवत प्रचाराचं वातावरण तयार झालं होतं। त्यामुळे पक्षाला एक नवा चेहरा, एक नवा जोश आणि नव्या पद्धतीने काम करणारा नेता हवा होता। आणि अशा वेळी शरद पवारांनी बाजी मारली शशिकांत शिंदे यांना पुढे करून। शशिकांत शिंदे हे नाव माथाडी कामगाराच्या चळवळीमुळे ओळखलं जातं। आता हे नेते आहेत जे एसी ऑफिस मध्ये बसून आदेश देत नाहीत, तर रस्त्यावर उतरतात, कामगारांमध्ये राहून त्यांचे प्रश्न समजून घेतात। शिंदे यांची राजकीय कारकीर्द ही संघर्षातून घडलीये। सांगोला मतदारसंघातून त्यांनी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं आणि स्थानिक पातळीवर अनेक विकास कामही राबवली। पण त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे थेट संवाद आणि संघटन कौशल्य। शशिकांत शिंदे यांची संघटना बांधणीची शैली ही एकदम वेगळी आहे। जयंत पाटील हे शांतपणे नेहमीच्या पारंपरिक राजकारणाचा भाग होते, तर शिंदे हे फील्ड मध्ये उतरून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे नेते। विशेषतः माथाडी कामगारांमधून त्यांनी जी लोकप्रियता मिळवली ती त्यांची खऱ्या अर्थाने लोकांशी असलेली जोड दाखवते। कामगार आंदोलनातून आलेल्या अनेक नेत्यांप्रमाणेच शशिकांत शिंदेंनीही आपल्या सामाजिक कार्यातून राजकीय प्रवेश केला। 2004 मध्ये ते पहिल्यांदा सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर त्यांनी सलग 2दा हा मतदारसंघ जिंकला। त्यांच्या कामगिरीमुळे लोकांनी त्याला माणसांचा नेता अशी उपाधीही दिली। आता शरद पवारांनी हा बदल का केला? त्याचं उत्तर त्यांच्या नेहमीच्या राजकीय खेळीमध्येच आहे। पवार कधीही केवळ माणसं बदलत नाही, तर ते नेहमी यामागे दीर्घकालीन उद्देश ठेवतात। आज जयंत पाटलांना पदमुक्त केलं जातंय, पण हे त्यांचा अपमान नाहीये, तर संघटनेची नव्याने बांधणी करण्याचा भाग आहे। जयंत पाटलांसारखे नेते पक्षात कायम असतील, पण नेतृत्वाच्या आघाडीवर आता जमिनीवर उतरणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे हे पवारांनी ओळखलंय। शशिकांत शिंदे पुढे अनेक मोठी आव्हानं आहेत। पक्ष संघटनेचं पुनरुज्जीवन, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणं आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी भक्कम तयारी करणं, या सगळ्या जबाबदाऱ्या आता त्यांच्या खांद्यावर आहेत। त्यांना शरद पवारांचा पाठिंबा आहे, पण त्यांचं यश हे जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासावर अवलंबून असणार आहे। आता जयंत पाटील यांच्या अनुभवाला बाजूला न ठेवता त्यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत शिंदे संघटनेला नव्या उंचीवर नेऊ शकतील का?
पाटलांची पुण्याई शिंदेंना पेलवणार का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.